विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीवर जे पाणी मिळतं ते फक्त आणि फक्त कोणापासून मिळतं? पावसापासून मिळतं. आणि हे पाणी वेगवेगळ्या ठिकाणी साठवलं जातं. मग विहिरीमध्ये साठवलं जातं, धरणामध्ये साठवलं जातं, तलावामध्ये साठवलं जातं, बंधाऱ्यामध्ये साठवलं जातं. पण तुम्हाला गंमत सांगतो, एवढं मोठं हे धरण आहे बघा. हे कोणतं धरण आहे? यस, उजनी धरण. अफाट पाण्याचा साठा आहे. पण हे पाणी आपण पिऊ शकतो का बरं? हे पाणी पिण्यायोग्य नाही. पिण्यायोग्य पाण्याचं प्रमाण खूप म्हणजे खूप कमी होत चाललेलं आहे. आपण काळजी घेतली पाहिजे. नदी, धरण, तलाव यातलं पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. पाण्याचा काटकसरीने वापर का केला पाहिजे? त्याचं कारण असं आहे की जरी पाणी मुबलक असेल तरी पण आपण ते पाणी पिऊ शकत नाही. आता आपण धरणाच्या कडेला आहेत. आता आपल्याला जर तहान लागली तर आपण हे पाणी पिऊ शकतो का? नाही. कारण तुम्हाला माहिती आहे हे पाणी दिसतानाच कसं दिसतंय, बरोबर? या पाण्याची गुणवत्ता आता पिण्यायोग्य नाही. जर आपण ते पाणी पिलो तर याच्यातले जे जंतू आहेत, याच्यामध्ये जी काय घाण मिसळी आहे ते आपल्या पोटात जाणार आणि आपल्याला पोटदुखीचा त्रास होईल, उलट्या होतील, जुलाब होईल. म्हणजे हे दिसतं एवढं पाणी, हे खूप जरी पाणी असलं तरी ते पिण्यायोग्य नाही. त्यामुळं आपण पहिली गोष्ट पिण्याचं जे पाणी आहे ते काटकसरीनं वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हे पाणी इथून आपल्या घरी वॉटर सप्लायच्या माध्यमातून आपल्याला पाणी येतंय घरी, पण ते इथून आपल्या घरापर्यंत आणण्यासाठी जी वीज खर्ची होते ती वीज सुद्धा आपण वाचवली पाहिजे. जर आपण पाणी व्यवस्थित वापरलं तर साहजिकच आपण वीज पण वाचवणार आहेत. त्यामुळे आपण पाण्याचा काटकसरीने वापर करायचा आणि पिण्यायोग्य पाणी खूप कमी आहे ते आपण व्यवस्थितच वापरायचं. लक्षात?